जय हिंद मित्रांनो, आपलं रन विथ विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरती आलेलीच आहे आणि शेवटचे 1-2 आठवडे शिल्लक आहेत. तर आपल्याला स्पीड वर्कआउट कशा पद्धतीने करायचं आहे आणि आता स्पीड वर्कआउटची आवश्यकता आहे, कारण की मित्रांनो बॉडीला स्पीड आणायचं आहे. तर त्यासाठी आपण हा स्पीड वर्कआउट आज बघणार आहोत. तर मित्रांनो, स्पीड वर्कआउट केल्याशिवाय तुमची बॉडी पीक फॉर्मला येणार नाही. त्यासाठी आपल्याला स्पीड वर्कआउट करायचा आहे आणि हा स्पीड वर्कआउट आता तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि वर्कआउट झाल्यानंतर किंवा तुम्ही वर्कआउट जर फॉलो करत असाल तर आपला वर्कआउट कसा वाटतोय हा व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपल्याला सोमवारी करायचे आहे 400 मीटरच्या 8 रिपिटेशन, ज्याचा पेस राहील 1:15 ते 1:18. मित्रांनो, तुम्ही रिपिटेशन वगैरे फास्ट करण्याची काहीच आवश्यकता नाही. आपल्याला 1600 मीटर आउट ऑफ येण्यासाठी तुमचा पर लॅप 1:17 1:18 असा बसायला लागतो. तर जास्त फास्ट 1:5 1:8 रिपिटेशन मारून काहीच फायदा नाही आहे. 400 मीटरचा हा वर्कआउट आपल्याला करायचा 1:18च्या पेसनं आणि तुम्हाला रेस्ट घ्यायची 1 मिनटं. फक्त मित्रांनो 1 मिनिटाचीच रिकव्हरी घ्यायची आहे. आणि काही जणांची कॅपॅसिटी जर हा वर्कआउट फास्ट वाटत असेल तर थोडं स्लो करा. म्हणजे आपल्या कॅपॅसिटी, मी एक आयडियल टायमिंग सांगत आहे, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार वर्कआउट करा. त्यानंतर मित्रांनो इव्हिनिंगला आपल्याला कोर एक्सरसाइज करायचा आहे आणि 15 मिनिटं इझी जॉगिंग करून आपला गोळाफेक वगैरे करायचा आहे. त्यानंतर मंगळवारी मित्रांनो आपल्याला इझी सेशन करायचं आहे. आपल्याला आता बॉडीवरचा लोड कमी करायचा आहे, वर्क लोड कमी करायचा आहे. त्यासाठी आपण एक दिवस हार्ड, एक दिवस इझी करणार आहोत. तर मंगळवारी आपल्याला इझी एक 20 मिनटं जॉगिंग करून लाईट EBCची एक एक्सरसाइज 2 वेळा असं EBC करून आपल्याला 100 मीटरचं एक स्टार्ट प्रॅक्टिस तेवढंच करायचं आहे. आणि त्यानंतर इव्हिनिंगला एक 15 मिनटं वॉर्मअप करून गोळाफेकची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर बुधवारी मित्रांनो आपल्याला 1200 मीटरची एकच रिपिटेशन करायची आहे. मित्रांनो, त्याला आपल्याला वॉर्मअप करायचं नाही. आपल्याला ज्या पद्धतीनं तुम्ही भरतीला तुम्हाला टाईम दिला जातो आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही भरतीला 1600 पळणार आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला ही 1200 मीटर करायची आहे. एकच 1200 मीटर करायची. त्यानंतर तुम्ही थोडं कूलडाऊन करा, स्ट्रेचिंग करा आणि बास करा. बुधवारी इव्हिनिंगला आपल्याला कोर एक्सरसाइज करून 30 मिनटं स्लो रन करायचं आहे. त्यानंतर गुरुवारी आपल्याला पुन्हा इझी सेशन करायचं आहे. एकदम लाईट EBC करायची आणि त्यानंतर 30 60 90 ह्याच्या फक्त 2-2 रिपिटेशन करायच्या. 30 मीटरच्या 2, 60 मीटरच्या 2 आणि 90 मीटरच्या 2 अशा पूर्ण ऑलआउट करायच्या. त्यानंतर गुरुवारी इव्हिनिंगला आपल्याला रेस्ट करायची आहे. त्यानंतर शुक्रवारी 300 मीटरच्या ऑलआउट 5 रिपिटेशन करायच्या आहेत. चांगला वॉर्मअप करून घ्या. 1 मिनटं स्लो जॉगिंग, 15 ते 20 मिनटं स्लो जॉगिंग, त्यानंतर EBC आणि त्यानंतर 300च्या ऑलआउट पूर्ण क्षमतेनं 300 मीटर पूर्ण ऑलआउट मारायची. त्यानंतर 5 मिनटं रेस्ट घ्यायची, पुन्हा 300 मीटर. अशा 300 मीटरच्या 5 मिनटाच्या रिकव्हरीनं आपल्याला 5 रिपिटेशन करायचे आहेत. त्यानंतर इव्हिनिंगला मित्रांनो पुन्हा आपल्याला रेस्ट करायची आहे. शनिवारी आपल्याला पेस रन करायचं आहे इझी पेसनं, म्हणजे 3:45 ते 3:50च्या पेसनं आपल्याला 6 किलोमीटर रन करायचं आहे. पेस रनच्या आधी एक 10 मिनटं वॉर्मअप करा आणि त्यानंतर इझी पेसनं एक 3:45 3:50च्या पेसनं 6 किलोमीटर पेस रन करायचं. त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला सॅटर्डेला संध्याकाळी सॅटर्डे इव्हिनिंग आणि संडे मॉर्निंगला रेस्ट करायचे आहे. आणि संडे इव्हिनिंगला आपल्याला वॉर्मअप करायचं 15 मिनटं आणि त्यानंतर 800 मीटरचे एकच रिपिटेशन करायचं आहे, ज्याचा पेस 1:20-1:20चा लॅब असेल, म्हणजे 2:40ची आपल्याला 800 मीटर करायचे आहे. मित्रांनो, मी ह्या वर्कआउटमध्ये रेस्ट जास्त दिलेले आहेत, कारण की आपल्याला बॉडीवरचा लोड कमी करायचा आहे आणि स्पीड सेशन जास्त करायचे आहेत. ज्या पद्धतीने मी वर्कआउट सांगितलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही हा वर्कआउट फॉलो केला तर नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगला येईल आणि तुमचं नक्कीच या पोलीस भरतीत तुम्ही पीक परफॉर्मन्स देऊ शकाल. 100 मीटरमध्ये, 1600 मीटरमध्ये आणि गोळाफेकमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि ज्या दिवशी रेस्ट आहे त्या दिवशी तुम्ही रनिंगला रेस्ट आहे त्या दिवशी गोळाफेकचं प्रॅक्टिस करू शकताय. ज्या दिवशी मी रेस्ट दिलेली आहे त्या दिवशी तुम्ही हलका वॉर्मअप करून गोळाफेकचं प्रॅक्टिस करा. या पोलीस भरतीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आणि आपला जो मित्र पोलीस भरती करतोय त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.